किंवा आपण जे म्हणतो रिटर्न्स ते नसतात. शाब्दज्ञानात जो धोका आहे, जी अडचण आहे, जे अडथळे ते पार केल्यानंतर आपल्याला ते अडथळे कधीही येत नाही. अशा प्रकारे जे ज्ञानाच्या बोधाच्या ज्या पायऱ्या आहे, भक्त चढत चढत जात असतो आणि शेवटी मग परमेश्वर जीवाच्या अनादि अविद्येचा छेद करतात आणि प्राप्तीला नेत असतात. हे चारही जे प्रकार आहेत ज्ञानाचे, ते ज्ञानियाला सुद्धा पार करावं लागतात आणि प्रेमियाला सुद्धा पार करावं लागतं. दोघांना सिस्टम तीच आहे, पण ज्ञानियाला स्वप्रयत्नाने आणि प्रेमियाला परमेश्वराच्या कडेने, असा एक थोडासा प्रकार वेगळा असतो. जे थोडक्यात स्वतःच्या कडेने म्हणजे ज्ञानाने थोडंसं अवघड प्रयत्न जास्त करावा लागतो. तेच प्रेमियाचं परमेश्वर स्वतः करून घेत असल्यामुळं तेवढं अवघड किंवा कष्ट पडत नाही. आपण या दैवराटीच्या जीवामध्ये वेदवंत बघितले तर तेच वेदाचे जो 2 प्रकार आपल्या साहित्यामध्ये सांगितलेले परमेश्वराने. एक कोरा वेद, दुसरा जावळा वेद. वेदिनी बोधिती का बोधुनी वेदिती. एक दिवस परमपूजनीय महिम भट आणि त्यांच्याबरोबर काही सराल्याचे महाजन परमेश्वराच्या दर्शनाला येतात. भेट झाल्यानंतर, दंडोत घातल्यानंतर महिम भट देवाला विचारतात की जी परमेश्वर जर आहे आणि ते जीवाशी बोध देतात तर कसा देतात, ते बोध प्रकरण आम्हाला निरूपावं. ही उत्तरार्धातली 219वी लीळा आहे. त्यामध्ये परमेश्वर मोठी लीळा आहे, त्यामध्ये परमेश्वर बरंच तत्वज्ञान आपल्याला सांगतात. तिथं परमेश्वर प्रश्न, एका जीवाप्रती परागिरा करूनी परमेश्वर आपले अस्तित्व साधते. कोणाच्या तरी निमित्ताने परमेश्वराचं हे कार्य सतत अखंड चालू असतं. कोणी एकेकाळी, कोणा एका अवसराच्या वेळेस कोणाला तरी जीवाला निमित्त करून परमेश्वर आपलं जे बोधचं जे अस्तित्व आहे, बोधाचं जे दातृत्व आहे, हे जीवाला करत असतात. आणि मग ते बोध दिल्यानंतर काही जीव म्हणते परमेश्वर म्हणतात अनुसरतात, काही ननुसरतात. जे ननुसरतात त्यांना प्रमादी बोली येते, त्या सृष्टी शून्य होय. अशा पद्धतीने हे बोधाचं दातृत्वाचं परमेश्वराचं जे कार्य आहे ते परमेश्वर सांगतात. आणि मग बोधकाळी काय काय होतं ती प्रक्रिया त्या लीळेमध्ये परमेश्वराने अत्यंत सुंदरपैकी सांगितलेली आहे. त्यानंतर परमेश्वर कसे अवतार घेतात, या जीवाच्या अनुषंगाने ते अवतार घेण्याचे प्रकार वगैरे या लीळेमध्ये खूप सुंदर असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. तर आपण हा वेद आणि त्या वेदाचे 2 प्रकार, कोरा वेद आणि जावळा वेद, हे आपण आज बघतोय. त्यानंतर बोधाच्या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने काही जीव दैवराटीचे आहे ते पण आज आपण बघणार आहोत. तो कोरा वेद म्हणजे एकाच देही वेद आणि बोध जर देण्याला अडथळा जर असेल, त्या जीवाची काहीतरी त्यांनी अडथळा जोडलेला असेल, तर परमेश्वर मात्र एका देहामध्ये वेद देतात आणि दुसऱ्या देहात बोध देतात, किंवा एका देहामध्ये बोध देतात नंतर वेद देतात. अशा प्रकारे परमेश्वराचं कार्य या जीवाच्या प्रती निरंतर चालू असतं. बोध नसतानाही आपण जे अनुसरणारे जीव बघितले, त्यात वेदात जे अनुसरलेले जीव आहे, तर परमेश्वराने वेद दिला आणि ते जर अनुसरले आणि ते अनुसरण सिद्धीत जर गेलं तर त्यांना मात्र पुनःसंबंधी प्रेम देतात परमेश्वर. म्हणजे आज आपण वेद झाला, वेदात पुढची कार्य काय या जीवाच्या अनुषंगाने परमेश्वर काय देतात हे आपण बघतोय. बोध नाहीये, पण वेदात परमेश्वराला तो अनुसरला, त्याग केला आणि तो त्याग किंवा ते अनुसरण जर त्यांनी सिद्धीस नेलं
तो परमेश्वर दुसऱ्या जन्मात लगेच त्याला पुनःसंबंध देतात आणि पुनःसंबंध देऊन प्रेम देतात. परंतु अनुसरल्यानंतर जर त्याच्या क्रियेत कमतरता पडली, म्हणजे कोरडेने गुन्हे स्मरण किंवा आचार पूर्ण झाला नाही, तर आचार तर देहांतरी त्याला बोध देतात. देहांतरी म्हणजे शेवटच्या शेवटी त्याला बोध देतात, जेणेकरून ते सुद्धा परमेश्वराचं दयाळू मायाळू कृपाळूपण आहे, त्याला पुन्हा संबंध देता येईल. कारण वेदेशी जो अनुसरला आहे त्याला प्रमाद आक्षेपण्याची खूप मोठी शक्यता असते, कारण त्याला तेवढ्या प्रमाणात ज्ञान नसतं. आणि परमेश्वराचं हे दयाळूपणे वेदेशी जर अनुसरला तो बोध न देता शेवटी बोध देतात आणि मग पुन्हा संबंधाला घेऊन जातात. ज्याप्रमाणे लीळावश्याचा जो जन्मविला, लीळावश्य जर एखाद्याला जीवाला जन्म दिलेला असेल व अनुसरला तो जीव, तर त्याला प्रमाद आक्षेपत असतो. त्याचप्रमाणे याला प्रमाद आक्षेपतो, म्हणजे जो वेदाचा जो जीव आहे, वेदाने तो अनुसरलेला आहे, त्याला प्रमाद आक्षेपण्याची खूप मोठी शक्यता असते. म्हणून पुढील देवी बोध दिल्यानंतर प्रमादकीड लागलेली असल्या कारणाने हा दोष उभा ठाकत असतो आणि त्याने तो धर्मापासून जाण्याची शक्यता असते किंवा धर्मापासून तो जात असतो. पण त्याने जर अतिशय प्रयत्नपूर्वक हा दोष चुकवला, त्याच्या प्रयत्नाने त्यांनी तो दोष नाही अंगावला किंवा प्रमाद नाही येऊ दिला, ज्याप्रमाणे पुरुष प्रमाद चुकवी तर चुके परमेश्वर सांगतात, यानुसार जर त्यांनी चुकवला तर या वेदाने जीवेश्वर प्रतीती येते आणि यातच प्रथम वेद नंतर बोध परमेश्वर देत असतात. याला कोरा वेद म्हणतात. दुसरा आहे जावळा वेद, म्हणजे त्रियांच्या अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलं, परमेश्वर अवतार घेतात. देव कच्छ होती, मच्छ्य होती, देवामध्ये अवतरती, नरामध्ये अवतरती, तिरेच्यामध्ये अवतरती. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपण कशामध्ये अवतार घेऊ शकतो किंवा घेतो हे आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. नरामध्ये अवतारला साता देव वेडा होय, पिसा होय, मुका होय, परी चालता बोलता देव तो दुर्लभ किंगा. आणि हे करत असताना परमेश्वर सकळी देह धर्म जीव धर्म स्वीकारती, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर त्या त्रियांचे अवतार जे असतात, म्हणजे मानव जन्माव्यतिरिक्त जे अवतार सांगितलेले कच्छ मच्छ्य, तर याला त्रियांचे अवतार म्हणतात. आणि ह्या त्रियांच्या अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलेले असेल तर त्या जीवाला जावळा वेद होतो. यात 2 उपप्रकार पण आहे. परत विपरीत वेद सुद्धा म्हणतात त्याला, म्हणजे या जावळ्या वेदालाच विपरीत वेद सुद्धा म्हणतात. आपण मागच्या वेळेस विपरीत वेद बघितला होता, की ज्याची फक्त परमेश्वरावरती निष्ठा असते पण साधनावरती निष्ठा नसते. अशा पद्धतीनं त्रियांची अवताराच्या ठिकाणी त्याचं जर भजन घडलेलं असेल तर त्याला जावळा वेद म्हणतात. आणि याचे जे उपप्रकार आहे 2, एक आवडीरूप विपरीत वेद, म्हणजे कर्मराटीत होत असतो हा आवडीरूप विपरीत वेद. त्याला बोध नसल्यामुळं तो आवडीनं फक्त देवधर्म करत असतो, कोणाच्या तरी अनुषंगाने, कोणाच्या तरी निमित्ताने. शब्दरूप विपरीत वेद देहांतापर्यंत स्थिरावला, म्हणजे हाच जो विपरीत वेद आहे देहांतापर्यंत मरेपर्यंत जर स्थिरावला तर मात्र कृतयुगी त्या जीवाचा जन्म होत असतो. याला व्यभिचार आहे पण चौकडी चुकवली जाते त्याची, म्हणजे यालाच युगाविपरीत धर्मष्टान म्हणता कृतयुगी जन्म. अशा पद्धतीनं तो विपरीत वेदातला जो आहे तो चौकडीत जात नाही, म्हणजे त्याला बोध नाही आहे, त्याने उपदेश घेतलेला नाही आहे, परंतु देव खरा आहे, धर्म खरा आहे असं म्हणून एक आवडीपूर्वक धार्मिकता जर तो करत राहिला आणि देहांतापर्यंत जर त्याचं ही आवडी स्थिरावली आणि त्या पद्धतीने त्याची जर धार्मिकता चालू राहिली तर कृतयुगात त्याला मानव जन्म भेटत असतो. याला व्यभिचार जरी असला तरी पण
चौकडी चुकत असते. व्यभिचार आहे म्हणजे देहांतापर्यंत तो करील का नाही, हा वेदात तो धार्मिकता याची शक्यता नसते. पण जर त्यांनी केलं तर त्याला कृतयुगी जन्म भेटून आणि कलियुगाची चौकडी सुद्धा चुकत असते. आणि दुसरा जो प्रकार आहे संचारी विपरीत वेद, म्हणजे ह्या वेदाला व्यभिचार नाही. संचारी जर विपरीत वेद झाला तर त्याला व्यभिचार नसतो. याची चौकडी नसून कृतयुगी जन्म होऊन आत्मोपास्ती उपतिष्ठून माया फळ देत असते. आणि या विपरीत वेदाने स्वामी सेवक प्रतीती येत असते. म्हणजे मी सेवक आहे आणि परमेश्वर हे स्वामी, याची प्रचिती त्याला येत असते. आणि ह्याच संचारी विपरीत वेदातला जो जीव आहे त्याने जर अनुसरण घेऊन सिद्धीस नेलं तर परमेश्वर त्याला लगेच देह देऊन बोध देतात. म्हणजे मानव जन्माच्या पाठी लगेच मानव जन्म देऊन परमेश्वर त्याला बोध देतात. आणि याचा सुद्धा युगाविपरीत धर्मानुष्ठान घडित या चौकडीत याची सुद्धा चौकडी चुकत असते. जे विपरीत वेदात जे आहे हे बोध नसलेले जीव आहे आणि ते अनुसरले आणि त्यांनी ते शेवटास जर नेलं तर त्याला परमेश्वर ही चौकडी तर चुकवतात. परंतु याच्यामध्ये जो प्रकार आहे दोन, आवडीरूप जो विपरीत वेदाचा आहे त्यांनी शेवटपर्यंत नेलं तर त्याचा जन्म मात्र कृतयुगात होतो आणि त्याला तिथं बोध दिला जातो. आणि संचारी विपरीत वेद आहे त्याला लगेच पाठीच्या पाठी जन्म होऊन त्याला परमेश्वर बोध देतात. तर हे जे आपण बघतोय परमेश्वराच्या ह्या त्रिविध परिवारामध्ये हे अनेक प्रकार मागच्या वेळेस आपण बघितले. त्याच अनुषंगाने आपण थोडंसं पुढचं चिंतन एक माहिती म्हणून आपल्याला आपण या आजच्या या सत्संगामध्ये चिंतन करत आहे. हे वेदात आपण बघितले, विपरीत वेदात तो पुरुष आपण बघत असताना त्याच्यामध्ये एक प्रकार आहे अर्धोतक पुरुष. म्हणजे ज्या पुरुषाला बोध नाहीये, फक्त अनुसरलं पाहिजे, त्यात आपलं हित आहे किंवा आपलं भलं होऊ शकतं अशी जर जाणीव असेल आणि काही कारण असतं तो आजारी पडला, काही अडचण आली, काही संकट आली, त्याच्यावर ॲक्सिडेंट झाला, तर त्या जाणीवेतून तो काय करतो, त्याला जाणीव होते की आपण आता 2-4 दिवसात मरणार आहे. तो तिथंच राहतो, संकल्प सोडतो, प्रायचित्त घेतो आणि आता मी फक्त देवाचा झालो अशा प्रकारे शेवटी त्यांनी देह जर परमेश्वराला दिला तर ह्या पुरुषास परमेश्वर चतुर्विधीला मात्र जाऊ देत नाही. म्हणजे स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या चतुर्विधीला परमेश्वर त्याला जाऊ देत नाही. पुढील देही बोध देऊन तो अनुसरला तर त्यास पुन्हा संबंध येतात. पुढील देही त्याला बोध तर परमेश्वर देतात, पण अनुसरण ही त्याची कड आहे आणि तो अनुसरला आणि पुढं जर तो सिद्धीस गेला तर त्याला पुन्हा संबंध भेटतो. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाविषयी किंवा इतरांच्या जीवनाविषयी सुद्धा खूप शंका असतात की पाठीमागे मी कोण होतो, उपदेशी होतो की नाही, का चलद्रूपातून आलेलो आहे, का स्थावरातून आलेलो आहे, कोणतं नरक भोगून आलेलो आहे, किंवा पुढं माझं कोणत्या जीवनामध्ये प्रवेश कराल. मला बरेच लोक हे प्रश्न विचारतात की मी मागच्या वेळेस उपदेशी होतो का, आणि जर आता अनुसरलो नाही तर मग पुढच्या देही मला लगेच मानव जन्म भेटल की बोध होईल की अनुसरण होईल, नेमकं काय घडेल. तर याचा आपण हे अभ्यास केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर एक अंदाज आपण बांधू शकतो की आपण मागं कोण होतो. आणि यदा कदाचित आज आपल्याला हे सारं समजूनही आपण त्या पद्धतीने योग्य निर्णय न घेतल्याने पुढं आपण काय होऊ शकतो किंवा कुठं जाऊ शकतो. तर याचा अंदाज आपल्याला या शास्त्रानुसार बांधता येऊ शकतो. आणि इतर लोकांच्या विषयी सुद्धा आपल्याला एक तर्क त्याचा करता येऊ शकतो. एखादा जीव आहे, त्याला आपण किती तत्वज्ञान सांगितलं तर त्याला बोध होत नाही, आवड निर्माण होते. म्हणजे विपरीत वेदाचा आहे का, दावळा वेदाचा आहे का, नेमका कोण आहे जीव, किंवा किती सांगितलं तरी त्याला बोधही होत नाही, आवडही निर्माण होत नाही. मग त्यांनी या सृष्टीमध्ये मागचा बोध हरवलेला आहे का
का बोध येण्याची वेळ अजून आलेली नाही आहे, असे अंदाज आपण बांधू शकतो. त्यातलाच वरविदाचे पुरुष सुद्धा आहे. वरविदाचे पुरुष म्हणजे परमेश्वराच्या वरात, म्हणजे परमेश्वरांनी त्याला वर दिलेला आहे, तो पुनःसंबंध होत असतो अशा जीवाला. ना अशा जीवाचे 11 प्रकार आहे. मागच्या वेळेस बोध नसतानाचे जे आपण जीव बघितले त्यातलेच वास पाहिलेचा हा पहिला आहे. दुसरा दो घडियाचा किंवा तिसरा मोहरेचा, आप्तवचनाचा, पाचवा आहे त्रासाचा, 6वा दुकाळीचा, भयाभेन, देखोवेखी आणि सवेलवे, वेदातव आणि कीर्तीचा. हे सर्व अनुसरलेले पुरुष आहे, पण यांना बोध नाही आहे. पण हे वरातव पुनःसंबंध प्राप्तीचे, यांना काहीतरी आहे म्हणून त्यांनी बोध नसतानाही अनुसरलेले. कारण काही का असे ना, पण त्याग केला, त्यामुळं परमेश्वर त्यांना पुनःसंबंध प्राप्तीचे, वरातव पूर्णसंबंध प्राप्तीचे असे जीव म्हटले गेलेले आपल्या शास्त्रामध्ये. परत बोधदातृत्व जे आपण म्हणतो, तर कोणाला देतात आणि कोणा कारणाने परमेश्वर देतात, किंवा परमेश्वर या जीवाला बोधदातृत्व कसे करतात. तर ज्या पुरुषाने प्रायचित्त घेऊन आदिकृतीचा आचार केला त्याला पुढील सृष्टीत, परंतु सृष्टीच्या आरंभीच बोध देतात. आता जर जीवाला बोध दिलेला आहे परंतु तो अनुसरला नाही, पण प्रायचित्त केलंय किंवा प्रमाद घडलाय, आदिकृतीचा आचार केलाय, त्याला पुढील सृष्टीतच परत बोध देणार. म्हणजे एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच संधी असते, परंतु पुढील सृष्टीतही बी कधी देणार मग, तर ते आरंभीच देणार, म्हणजे प्रथम सुरुवातीलाच. मग काही जीवांना मध्यकाळी, काही जीवांना शेवटी, हे आपण माहिती म्हणून आपण आज याचं चिंतन करतोय. प्रायचित्त घेऊन आदिकृतीचा जर आचार केला, म्हणजे प्रमादी पुरुष आहे, तर त्याला पुढच्या सृष्टीमध्ये बोध तर देणार, परंतु आरंभीच देणार. आणि ज्या पुरुषाने प्रायचित्त घेऊन समान वृत्तीचा आचार केलाय त्याला पुढील सृष्टी, परंतु सृष्टीच्या मध्यभागी बोध देणार. त्याने आदिकृतीचा नाही केला, समान वृत्तीचा आचार केलाय. ज्या पुरुषाने प्रायचित्त घेतले नाही त्याला पुढील सृष्टी, परंतु सृष्टीच्या शेवटी बोध देतात. कारण याचा अर्थ सिद्धीस धर्म तो सिद्धीस परत नेईल का नाही, जाईल का नाही, त्याचा याची शाश्वती नसल्यामुळं, आणि त्यामुळे नित्य नरकाकडे जर गेला तर नरक कमी काळ व्हावे म्हणून शेवटी परमेश्वर बोध देतात. म्हणजे परमेश्वर प्रत्येक या जीवाच्या प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक हिताचाच विचार करतात. दयाळू माळू परमेश्वर ह्या जीवाला कोणत्या वेळेस आपण बोध द्यायला पाहिजे जेणेकरून त्याचं कमीत कमी नुकसान होईल, याचा विचार करूनच परमेश्वर या जीवाच्या अनुषंगाने त्या जीवाला देत असतात. यातलं आपल्याला काही नॉलेज नसतं किंवा ज्ञान नसतं. आपण फक्त कर्माने बांधलेलो असतो, चालत असतो, आणि आपला अप्रयत्न आपल्याला दुःखाला किंवा अडचणीला कारण ठरत असतो. तर बोध आणि जी बोध शक्ती ती परमेश्वराकडूनच जीवाला होत असते, आणि ती परमेश्वर एकाच वेळी देतात. परंतु नंतर जीवाच्या कडाने बोध शक्ती ही जी आहे ती कार्यरत होत असते. आता बोध म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याची शाब्दिक ओळख, याच्यातला नेमका फरक. जीवेश्वर भाव, मी जीव आहे आणि तो परमेश्वर आहे, ह्या देवता आहे, या चारी पदार्थाचं शाब्दानी ज्ञानाने ओळख होणं म्हणजे बोध. बोध शक्ती त्याच्या पुढची पायरी आहे. हे जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याचे कार्यकारण स्वरूप लक्षण ठळकपणे त्याला उमट होऊन त्याच्यामध्ये दृढत्व निर्माण होतं, एक परिपक्वता निर्माण होते विचारामध्ये, आणि तो त्याच्यावरती ठाम असतो. आणि हे जे आहे बोधशक्ती ही जीवाच्या प्रयत्नाने वर्तत असते. आपला प्रयत्न कसा आहे त्याच्यानुसार ही बोधशक्ती जी आहे परमेश्वराची ती कार्यरूपी येत असते, कार्याला येत असते, आणि ती पक्की होत असते.
जसं शाळेत आपल्याला आईवडिलांनी घातलंय, शिक्षक पण आपल्याला शिकवत आहे, आपण ट्युशन पण लावलेली आहे. पण आता त्याच्यातले मार्क मिळवण्याचा जो भाग आहे, पेपर सोडवण्याचा जो भाग आहे, हा त्या जीवाचा प्रयत्न. दिलेलं तर सर्वच आहे, परंतु जर प्रयत्न केला त्यांनी तर मग ते शिकवण्याला, शाळेत घातलेला, ट्युशन केलेला फायदा आहे, उपयोग आहे आणि त्याला जास्त मार्क मिळतात. तसं परमेश्वराने बोध तर दिला आहे, पण तो बोध जर कार्याला आणायचा असेल आणि तो शक्तीत परावर्तन जर करायचं असेल तर त्याचा जीवाचा प्रयत्न, ज्ञानाचा, अभ्यासाचा, चिंतनाचा, तर त्याच्यामध्ये त्या जीवाची चिकित्सा किती आहे, त्याचा प्रयत्न किती आहे आणि त्याच्यानुसारच मग त्याचं अहेतुक भजन घडल्यानंतर त्याला ती बोधशक्ती कार्यरूपाला येत असते. ज्यावेळेस जीव हा दृष्टपराकडून अदृष्टपराकडे झुकतो, हेतुकाकडून अहेतुकाकडे झुकतो, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचं कार्य चालू होतं, त्यावेळेस जर भजन घडलं आणि घडतं, त्यावेळेस मात्र ही बोधशक्ती कार्याला येत असते. आपण आजूबाजूला बघतो, कितीतरी लोक नामधारक आहे, नाम घेतात, 25-25 वर्ष, 40-40 वर्ष त्यांचा अभ्यास चालू असतो, काही अभ्यासही करत नाही, काही अभ्यास करूनही अनुसरत नाही. असे बरेच प्रकार आपल्याला वेगवेगळे जीवाचे दिसतील. तर आपण काय करतो त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. पण ह्या परमेश्वराच्या त्रिविध परिवारामध्ये जीवाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. तो वेदवंत आहे तर मग तो वेदवंत कोणत्या कारणाने ठरतो, बोधवंत आहे तर तो बोधवंत कोणत्या कारणाने ठरतो, अनुसरलेला आहे तर तो कोणत्या कारणाने ठरतो, गतबोधी आहे, प्रमादित, तो कोणत्या कारणाने ठरतो, त्याने प्रमाद अंगावला तो कोणत्या कारणाने अंगावला. बरं अंगावला, परंतु मग त्याला नंतर पुढची चाल काय त्याची, याचा अंदाज आपल्याला बांधता येतो की पाठीमागून आपण आलोय कसं आणि पुढे जाणार कसं. हे चिंतन करत असताना, हा अभ्यास करत असताना परमेश्वराच्या कृपेने आज हे आपल्याला कळतंय, जे समजलंय त्याचा उपयोग करून घेणं, या संधीचं सोनं करणं, हे मात्र आपल्या आज हातात आहे, उद्याचं नाही सांगता येत. कारण आपण काय जोडलेले आपल्याला माहित नाही, आणि त्या जोडण्यानुसार आपला प्रयत्न अप्रयत्न ठरतो आणि त्याच्यानुसार क्रिया ठरतील, त्या क्रियेनुसार मग आपलं पुढचं जीवन ठरतं. म्हणून आचार्य सुद्धा सांगतात की ह्या अवतारापासून जो उद्धारणार नाही तो पुढे कधी उद्धारेल याचं सांगता येत नाही. परत ह्या अवतारापासून ज्याला बोध झालाय त्याने अगदी थोडं जरी धार्मिकता केली तरी तो परमेश्वर त्याला उद्धरून नेईल, कारण उभयदृश्य अवतार आणि व्यसन जीव उद्धारण्याचं म्हणजे अलौकिक अवतारासारखा आपल्याला अवतार भेटलेला आहे, परमेश्वर भेटलेला आहे. आणि त्या परमेश्वराचा बोध आपल्याला झाल्यानंतर ही सर्वात मोठी संधी अप्रत्यक्षरित्या आचार्यांनी आपल्याला सांगितलेली आहे, आणि म्हणून त्याचा उपयोग आपण किती करतोय त्याच्यानुसार आपल्याला या प्राप्ती ठरत असतात. आता तुमचा प्रयत्न आणि तुमची जाणीव, त्या प्रयत्नातून जर जाणीव झाली तर कोणी कशावर खुश होईल, कोणी कशावर खुश होईल. कोणी असं आहे की त्याला फक्त देवच हवं आहे, नुसतं देवच नाही हवं तर देवाचं प्रेमच हवं आहे. परमेश्वर म्हणतात असनिधानी हट्ट जरी करेल तर या जीवाला मी प्रेम देईल. म्हणजे अशक्य काहीच नाही आहे. सनिधान असनिधान हे आपल्या माहितीसाठी सांगितलेल्या गोष्टी. परमेश्वर स्पष्ट सांगतात सनिधान आहे पण असनिधानासारखा राहतो, सनिधान असूनही असनिधान आणि असनिधान असूनही सनिधान. तर मग सनिधान असून असनिधान कसं हे जर आपण समजून घेतलं, आणि असनिधान असून सनिधान कसं हे जर आपण समजून घेतलं, तर आज आपल्याला सनिधानच आहे, परमेश्वर समोरच आहे आपल्या व्यापकताच्या दृष्टिकोनातून, आणि आपल्याला हे तत्वज्ञानाच्या माध्यमातून ते सर्व समजावताय, सांगताय, ज्याप्रमाणे त्यांनी औसादेवीला समजावलं, आचार्यांना समजावलं, त्याच तत्वज्ञानातून आपल्याला ते समजावताय. फक्त ते आपण आपल्याला आहे ते आपल्या हिताचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे.
उपाय नाही असं काही नाही आणि अशक्य नाही असंही काही नाही परमेश्वर सांगतात. अडचणी येतात, अडथळे राहतात. त्या अडचणी, ते अडथळे आपण मागील देही जोडलेले असतात आणि त्याच्यावर जर आज मात केली तर उद्या तेच अडथळे येऊ शकत नाही किंवा येत नाही. परंतु जर मात नाही केली तर तेच अडथळे परत परत येत राहतात. याचा अर्थ आजचा जो अडथळा आहे तो मागील देही जोडलेला होता, त्याच्यावरती त्यावेळेस आपल्याला मात करता आली नाही म्हणून तोच अडथळा परत पुन्हा आलेला आहे. जर आज याच्यावरती मात नाही करली तर तोच अडथळा परत पुन्हा येणार आहे. कधीतरी त्या अडथळ्यावरती तुम्हाला मात केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज नाही तर कधीच नाही असं म्हणून आपण त्या अडथळ्यांवरती मात केली पाहिजे. खरं म्हणजे अडथळा प्रत्येकाला असतो. जीव आहे, जीव हा चुकीचा पुतळा आहे, कर्माने बांधलेला आहे आणि प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणात हा दोष अंगवलेला असतो आणि त्या दोषातून त्यांनी अडथळे जोडलेले असतात. कोणाशी कोणत्या पद्धतीने, कोणाची कोणत्या पद्धतीने, कोणाचे कमी कोणाचे जास्त, परंतु अडथळे हे मात्र नक्कीच असतात. आणि म्हणून त्याच्यावरती मात करणे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य आहे. आणि आज आपल्याला ती जाणीव झाली, ती आपल्याला समजलंय, ज्या अर्थी आपण हे वाचन करतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय, त्या अर्थी आपल्याला त्या गोष्टीची ओळख होते किंवा झालेली आहे. आणि म्हणून आजच आपण प्रयत्न करणं हे आपलं आद्य कर्तव्य, कारण उद्याच्या प्रयत्नाची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. परमेश्वरही ती गॅरंटी घेऊ शकत नाही. कारण पूजनीय भांडारेकरांची लीळा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. पूजनीय भांडारेकर कितीतरी काळ परमेश्वराच्या सन्निधानात असूनही आणि पूर्णतः सेवा परमेश्वराची त्यांनी केली. एका शब्दाखातर परमेश्वराला लगेच सर्वस्वाचा त्याग करून ते उठले. म्हणजे त्यागाचे उत्तम उदाहरण आपण भांडारेकरांचं घेत असतो. परंतु ज्यावेळेस त्यांना शेवटच्या काळी आजारी पडतात त्यावेळेस परमेश्वर त्यांना, त्यांचा जो चेहरा आहे, जे मुख आहे, ते आपल्या मांडीवर घेतात आणि ही काळवंचना मी करू शकतो, करू का, असं परमेश्वर त्यांना अभय देतात. कारण देहांत तर आलेला आहे, परंतु त्यांची काय इच्छा आहे हे परमेश्वराला जाणून घ्यायची असावी. त्यांचा कड काय, तो जीव किती पक्का आहे, या अनुषंगाने परमेश्वराने त्यांना हा प्रश्न विचारलेला असावा. परंतु तेही तेवढ्याच ताकदीचे भक्त असल्या कारणाने ते पुन्हा विचारतात की ही मांडी आणि ही श्रीमूर्ती किंवा श्रीमुख मला पुन्हा भेटेल का. त्यावेळेस परमेश्वर स्पष्ट सांगतात, ते मी उद्याचं सांगू शकत नाही. परमेश्वराला काय अशक्य आहे, परमेश्वराला सर्व शक्य आहे. परंतु तरीही उत्तर देण्याचं कारण काय, का ते त्या जीवाच्या कर्मावरती, त्या जीवाच्या प्रयत्नावरती ठरलेलं आहे. तो कसा प्रयत्न करतोय, कसा क्रिया करतोय, त्यानुसार परमेश्वराचं ते श्रीमुख किंवा ती मांडी भेटणार असेल तर ते परमेश्वर सुद्धा ती गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणून उद्याचं परमेश्वर गॅरंटी नाही घेत याचा अर्थ आपण काहीच करू शकत नाही, आपण काय गॅरंटी घेणार. म्हणून आज जी संधी आहे, आज जे आपल्याला भेटणार आहे किंवा भेटलेलं आहे, ती खूप मोठी उपलब्धी आहे आणि खूप मोठे प्लस पॉईंट आहे. परंतु आपण त्याचा विचार केला पाहिजे. आपण नकारात्मक गोष्टींना जर विचार करत असेल तर आपल्याकडं काय नाही आहे, आपल्याकडे किती अडचणी आहे, किती अडथळे, याचा विचार करतो. परंतु आपल्याकडं काय आहे, ही जमेच्या बाजू जर आपण अभ्यासल्या तर आपल्यामध्ये काही कमी नाही हे आपल्या लक्षात येईल. परमेश्वराच्या या त्रिविध परिवारामध्ये अनेक लोक आपण लीळाचरित्रामध्ये बघितले आणि ह्या अवतार कार्यामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. पण परमेश्वर जीवाच्या हितासाठी अवतार घेतात, वाडोवाडी फिरतात आणि जीवाच्या हिताच्याच अनुषंगाने वेद, बोध, दर्शन देऊन उद्धारण्याचं कार्य परमेश्वराचं अखंड चालू असतं. ते कालही चालू होतं, आजही चालू आहे, उद्याही चालू राहणार आहे. त्या दर्शनी आपण मागच्या वेळेस बघितले होते, या भक्तांची यादी खूप मोठी आहे. देव जिथं जिथं जातात, भक्त देवाचे दर्शन घेतात. भाव काही असो, ज्ञान काहीच नाही, परंतु एक दर्शन घ्यायला पाहिजे हा संस्कार आहे.
त्या अनुषंगाने ते परमेश्वराचं दर्शन घेतात आणि परमेश्वर सुद्धा त्यांना उद्धारण्याच्या अनुषंगाने पुढं ह्याच दर्शनाचा लाभ देऊन आध्यात्मिक उन्नती घडवण्यासाठी वेदाला बोधाला पात्र करत असतात. म्हणजे त्या दर्शनापासूनच सुरुवात होते. आजही अनेक लोक स्थानाला जातात, सत्संगाला जातात, ऐकतात, किंवा कोणी आप्तेष्ट असतं, कोणी मित्रमंडळी असते, त्यांच्या अनुषंगाने मार्गात सुद्धा जातात. तर तेच कारण त्यांच्या पुढे वेदाला आणि बोधाला ठरत असतं. दर्शनाचं कारण वेदाला होईल, वेदाचं कारण बोधाला होईल, बोधाचं कारण अनुसरणाला होईल आणि अनुसरणाचं कारण प्राप्तीला होईल. ह्या एकावरती एक गोष्टी अवलंबून आहे. ज्या पद्धतीनं ज्ञान एक चरित झालं तर दुसरं भेटतं, दुसरं चरित झालं तर तिसरं भेटतं, तसं दर्शन चरित झालं तर वेद चरित होतं, वेद चरित झालं तर बोध चरित होतं, बोध चरित झालं तर अनुसरण चरित होतं आणि अनुसरण चरित झालं तर पुनःसंबंध प्राप्ती भेटत असते. ही एकावर एक गोष्ट अवलंबून असते. तर ही जी दर्शनांची जी लिस्ट आहे किंवा जर नावं आपण लीळाचरित्रामध्ये बघितले ती खूप मोठी आहे. आता हे दर्शनाच्या पुढची जी स्टेप आहे या जीवाची, वेदवंत म्हणजे वेद होतो त्याला, यात पण अनेक भक्त येतात. आवडीपूर्वक देवाची सेवा दर्शन घेऊन आपली आध्यात्मिक उन्नती साधण्याचा हे लोक प्रयत्न करतात. आवड असते, त्या आवडीनुसार मग परमेश्वराच्या दर्शनाला त्यावेळेस येणारे लोक होते. आजही स्थानाला मार्गामध्ये साधू संतांचं दर्शन घेण्याला अनेक लोक येत असतात. तर त्यांची ही पुढची स्टेप असते. कोणीतरी एखाद्या वेळेस दर्शन येतो, पण तोच दर्शन घेऊन त्याला इतकी आवड निर्माण होती का तो आपल्याला सांगतो चला आपण स्थानाला जाऊ. असे कितीतरी लोक आजही माझ्या संपर्कात आहे. त्यांनी कधीतरी सत्संग ऐकलेले किंवा कधीतरी परमेश्वराच्या लीळा, परमेश्वरत्व, जीवदेवता, प्रपंच, परमेश्वर यातला त्यांना बोध नाही आहे, परंतु आठवड्यातला एक दिवस ते स्थानाला जाणार आहे. त्या स्थानाला गेल्यानंतर कुटुंबासहित जातात, उपदेश नाही घेतलेला, बाकी अभ्यास नाही करत, पण इतर ठिकाणी जातात तसे इकडे जातात. आणि काही असे लोक आहे का ते इतर ठिकाणी कुठंच जाते नाही, फक्त स्थानाला जातात. असेही लोक माझ्या संपर्कात आहे. कधीतरी आपण एक आशावाद निर्माण करायचा. त्यांच्या योग्यतेनुसार त्यांचे अडथळे दूर झाल्यानंतर, त्यांचे दोष नसल्यानंतर नक्कीच ते परमेश्वर त्यांना बोध देतील. कारण ही स्टेप आहे. आपण खूप काही हट्ट धरून अरे तू स्थानाला येतो, तुला सर्व कळतंय, मग तू उपदेश का घेत नाही, उपदेश का घेत नाही, असं आपण सांगितल्याने तो उपदेश घेत नसतो. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच आहे. त्यामुळे त्याची वेळ आल्यानंतर परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून बरोबर त्याला ते देणार. त्या जीवानी काही अडथळे जोडलेले राहतात, त्या अनुषंगाने तिची वेळ आलेली नसते. ते अडथळे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याला परमेश्वराला बोध देता येत नाही. असे काही कुटुंब का 5-5 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये राहिले, चर्चा केली, स्थानावरती जायचे, साधू संतांकडे जायचे, पण 5 वर्षानंतर ते उपदेश घेऊन आज ते धर्मामध्ये आहे. आणि असे काही जीव मी बघितले का 15-20 मिनिटाच्या निरूपणानेच त्यांना वेद आवडी निर्माण झाली. स्थानावर गेले, कोणीतरी साधू ओळखीचा असला, भेटला, त्यांनी लगेच त्यांच्याकडून उपदेश पण घेतला. म्हणजे 15 मिनिटात उपदेश घेणारे जीव आहे आज, आणि 5-5 वर्ष नुसतं ऐकणारे आणि आवडीपूर्वक करणारे जीव आहे. त्याच्यामुळे ही एक पायरी असते. पुढं पुढं सरकत ते जीव जात असतात. त्यांचा प्रयत्न, त्यांची जोड ती त्यांना उपयोगी पडत असते. पण प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. पुढचा जो आहे बोधवंत, या बोधवंतामध्ये लीळाचरित्रामध्ये आपल्याला दायंबा असतील, देमाईसा असेल, उपाध्ये असतील, अशा अनेक भक्तांची नावं आपल्याला भेटतात. परंतु याच्यामध्ये सुद्धा परमेश्वराच्या सन्निधानात दायंबाला आणि देमाईसांना परमेश्वराकडून बोध झाला, पण त्यांचा बोध हरला, ते अनुसरले नाही. परंतु उपाध्ये हे असन्निधानी अनुसरले. म्हणजे परमेश्वराच्या उत्तरपंथा गेल्यानंतर आचार्यांच्या निमित्ताने ते परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरले. म्हणजे आज त्यावेळेस जी गोष्ट होती तीच आजही होते, त्यात विशेष काही नाही. परमेश्वर समोर असताना सुद्धा या गोष्टी घडतात. आजही काहीतरी लोक कोणाच्या तरी सांगण्यावरून उपदेश घेतात
आणि नंतरच्या काळात संपर्कात न राहिल्यामुळं किंवा ते ज्ञान बऱ्यापैकी माहीत न झाल्यामुळं त्यांचा तो बोध ते सोडून दिलेला राहतो किंवा बोध त्यांचा निघून गेलेला असतो. एकदा का तो बोध त्या जीवाचा गेला का त्याला तुम्ही परत किती सत्संग घ्या आणि किती तत्वज्ञान सांगा आणि कोणत्याही साधूंनी सांगा तरी त्याला तो बोध परत येत नाही. ही प्रचिती येते कारण बोध एकदा परमेश्वराने दिला का परमेश्वर तो बोध घेत नाही. त्याच्याकडून विकल्पजनित क्रिया घडली, प्रमाद अंगावला का ती माया त्याचा बोध काढून घेते. आणि एकदा का ती बोध बाहेर काढला का नंतर त्या जीवाला तुम्ही किती तत्वज्ञान सांगा त्याला कळत नाही, काहीच नाही. परंतु तुम्ही सांगताय बरोबर आहे पण माझ्या लक्षात येत नाही कारण बोध गेलेला आहे. आता ते लक्षात घेण्यासाठी त्याला पुढच्या सृष्टीची वाट पाहावं लागेल आणि सृष्टी अतिदीर्घ. म्हणजे बघा किती मोठी किंमत, ज्याची किंमतच होत नाही ते परमेश्वराने आपल्याला दिलं, पण आपल्याला त्याची किंमत न समजल्यामुळं आपल्या अप्रयत्नाने तो निघून गेला. असे कितीतरी जीव आहे का ज्यांना बोध दिला होता, उपदेश घेतला होता, स्थानं करायचे, नामस्मरण करायचे, नंतरच्या काळात त्यांनी धर्म सोडला. म्हणजे काय केलं की मिश्र भक्तीला सुरुवात केली. ते मात्र आता बोधाच्या अधिकाराचे नाही, त्यांना किती सांगितलं तरी उपयोगाचे नाही. मग अशा जीवाचा आपण विचार करू शकतो या शास्त्रानुसार का आता यांची पुढची चाल काय, पुढं कुठं जातील, ते कशा पद्धतीने जातील. आता दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा आपण आपलं चिंतन करावं, आपला विचार करावा, आत्मचिंतन आपण करून आपली चाल काय, आपली अवस्था काय, आपण मागून कुठून आलो, मायाच्या तमविभागातून निघाल्यापासून आपला प्रवास, आजचा प्रवास, आजचा रस्ता आणि उद्याचं ठिकाण हे आपण आपल्यासाठी ठरलं पाहिजे. दुसरा कोणीतरी अनुसरला म्हणून आपल्याला प्राप्तीला जाता येणार नाही. दुसरा कोणीतरी प्रमादी झाला म्हणून आपली प्राप्ती चुकणार नाही आहे. कारण आपलं ते आपल्याबरोबर राहणार आहे आणि आपण जे केलं तेच आपल्याला मिळणार आहे. कोणाचंही कोणाला दिल्या जात नाही, कोणाचं भेटत नाही, कोणाला मिळणार पण नाही. म्हणून या अनुषंगाने आपण आपला विचार करून आपलं हित कशात आहे हे समजून जीवाच्या दोषामधले जे दोषदर्शिक आहे, हे जे भाग आहे त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, ऊर्ध्वगतीचा विचार केला पाहिजे. आपण आपलं करत असताना अनुषंगिक कुणी जर येत असेल, परमेश्वर आपल्याला कोणासाठी तरी निमित्त करेल असेल तर ती गोष्ट वेगळी. आपण मात्र आपल्यासाठी प्रयत्न करावा, आपण आपल्यासाठी प्रयत्नशील राहावं. आलंच कोणी ऋणानुबंध संबंधाने तर परमेश्वराची एक ड्युटी, परमेश्वराचं एक कर्तव्य किंवा परमेश्वराचा आदेश समजून आपण त्याला समजावण्याचा नक्की प्रयत्न करावा. परंतु त्यातही परमेश्वर म्हणतात त्याला आवडी असेल, अर्थ असेल तर त्याला सांगावे. अर्थता नाही, आवड नाही, त्याला समजून जाणून घेण्याची इच्छा नाही आहे आणि आपण बळच त्याला इंजेक्शन टोचून काही उपयोग नाही आहे. म्हणून बळच खेटण्याचं प्रमाण आज धर्मामध्ये खूप मी बघतोय, पण त्याला काही अर्थ नाही. म्हणून आप्ताचं वाक्य आहे की त्याला आपलेपणा निर्माण करून ते तत्वज्ञान जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला, तीही त्याची इच्छा असताना, तर मात्र त्याच्या योग्यतेनुसार परमेश्वर त्याला ते जे द्यायचं ते देत असतात. यानंतर अनुसरणला जे भक्त आहे, या चरित्रामध्ये असे 15 भक्तांची नावं येतात. त्याच्यामध्ये पुरुष जे आहे 6 आहे आणि स्त्रिया 9 आहे. आणि ह्या अनुसरणासाठीच परमेश्वर अवतार घेतात, परमेश्वर सृष्टी रचना करतात आणि परमेश्वराचं अवतार कार्य चालू राहतं. परमेश्वराला त्यावेळेस जीवाने ओळखून अनुसरण केलं तरच त्याचं स्वतःचं हित तो साधू शकतो आणि परमेश्वराचा तर हाच उद्देश असतो आणि ह्याच उद्देशाप्रती परमेश्वराचं सर्व काही चालू असतं. तुम्ही अनुसरणार आहात. मागच्या वेळेसचा जो सत्संग बऱ्याच लोकांनी ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये गतबोधीय हा जो विषय आपण हाताळला, त्यातून अनेक लोकांचे मला फोन आले किंवा 56च्या आतच जर आपण अनुसरलो नाही आणि आपलं बरं वाईट झालं तर मग आपण गतबोधीय ठरू. परंतु जर तुमचा संकल्प सुटेल असेल की देवा तुम्ही मला बोध दिला, हा बोध अनेक वेळा, अनेक जन्मात, अनेक सृष्टीत मला दिला तुम्ही, परंतु तो जो माझा प्रयत्न
मी न केल्यामुळं तो बोध मी हरवला आणि त्यातून अनेक सृष्टीमध्ये जन्ममृत्यूच्या फेऱ्यात, संकटात, दुःखात मी अडकलो. परंतु आज मला तो बोध परमेश्वराने दिला आहे, तुम्ही त्याची जाणीव मला झाली. परंतु पूर्वकर्माच्या अनुषंगाने मी जे जोडलेलं आहे, माझ्या जबाबदाऱ्या त्या पार केल्याशिवाय मला इथून निघता येत नाही. परंतु जेव्हा मी त्या कर्तव्य असेल, जबाबदारी असेल, ती पार पाडल्यानंतर मी नक्कीच त्याग करेल आणि तुला अनुसरेल असा जर संकल्प सोडला तर आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. कारण त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, त्याच्यासाठीच परमेश्वराचा अवतार कार्य सुरू आहे, त्याच्यासाठीच आपण सुद्धा अभ्यास करतोय. त्याच्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीचं जसं नियोजन करतो तसं याचं नियोजन केलं पाहिजे आणि त्या नियोजनाने आपण चाललो पाहिजे. तेव्हाच परमेश्वर प्रयत्न करीत दैवाचे सहाय्य. आपण प्रयत्न करतोय कशासाठी? ज्याच्यासाठी परमेश्वराचं सर्व चाललंय त्याच वेळेस परमेश्वराचं सुद्धा सहाय्य होईल. जर परमेश्वराचं सहाय्य होईल तर मग आपल्याला कोणत्या अडचणींना अडथळे येऊ शकत नाही. अडथळे येतील, अडचणी येतील, आपणही कोणाच्या तरी अनुसरणाला अडथळे आणलेले राहतात, ते दोष अंगवलेले राहतात, परंतु त्याच्यावरती आपल्या प्रयत्नाने आपण मात करू शकतो, हे इतकं मात्र नक्की. आणि ती मात करण्याची ताकद किंवा हिंमत आपण ठेवली पाहिजे, तरच आपण आपलं हित साधू शकतो किंवा परमेश्वर सुद्धा आपल्याला प्राप्तीला घेऊन जाऊ शकतात. कारण पहिला कट जीवाचा, नंतर परमेश्वर. त्या अनुषंगाने परमेश्वराचं अवतार कार्य होतं, उभयदृश्य अवतार. पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करतात, वाडेवाडी फिरतात. अनंत जीव असताना अनंत जीव परमेश्वराच्या संपर्कात येऊन सुद्धा परमेश्वराला अनुसरलेल्या जीवांची जर संख्या पाहिली तर फक्त 15 ठरते. याच्यावरून विचार करायचा का हा जीव कोणत्या मुशीतून तयार झालेला आहे. आणि ह्या गोष्टीला 850 वर्षे होऊन गेले. त्यानंतर आपल्याकडे हे तत्वज्ञान परमेश्वराच्या कृपेनं आणि आपल्या पूर्वजांच्या साधुसंतांच्या शुभचिंतनाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आलंय. आणि यात आपण आता ही हिंमत आणि आपली वासना आपण ठेवणं, ही बी एक परमेश्वर कृपाच आहे. आणि म्हणून आपण तो प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेसही प्रयत्न जीवाचा कमी नव्हता, परंतु तरीही यशस्वी होणाऱ्यांची संख्या ही बोटावर मोजण्या इतपत होती. कारण दृष्टपर भक्ती आणि दृष्टपर जगणारा जीव हे अनंत आहे. आणि जीव स्वार्थी. आता जीवाच्या पदार्थामध्ये आपण हे सर्व बघितलंय. त्या अनुषंगाने आपणही खूप संख्येतले एक आहोत. कारण विरळा नांदे परमेश्वर स्पष्ट सांगतात. गीतेमध्ये सुद्धा परमेश्वर सर्वांनी श्रीकृष्ण महाराज स्पष्ट सांगतात, सहस्रेषु. म्हणजे हजारातला एखादा येतो फक्त अभ्यास करण्यासाठी. ते एक जे तयार झालेलं त्या हजारातून परत एखादाच मला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळ योग, रहस्यातलं रहस्य ज्ञान. आणि ते आपल्याला भेटलेलं आहे. त्याच्यामुळं आपलाही प्रयत्न त्याच तोडीचा असला पाहिजे. आपला हट्ट, आपला वासना त्याच तोडीची असली पाहिजे. तेव्हाच परमेश्वर आपल्याला ते घेऊन जात असतात. परमेश्वर अवतार तर घेतात, स्वतःची ओळख पण देतात, म्हणजे बोध पण देतात. परंतु काहीच अधिकारी जीव परमेश्वरास अनुसरतात. आणि परमेश्वरांना तर सर्वांचंच जीव उद्धारण्याचं कार्य करायचं. सकळ जीवा ते चिंतेती. विशिष्ट जीवाचं उद्धारण्याचं कार्य परमेश्वराने केलं नाही. या 15 जीवांसाठीच परमेश्वराने अवतार घेतला नव्हता. सकळ जीवाची चिंतेती. परत आपल्याला चरित्रामध्ये कितीतरी जीव असे दिसतील की त्यांना परमेश्वर येता अनुसरा, येतं एक ब्रह्मविद्या आहे, ती पुसा असं कितीतरी वेळा म्हणताना लीळेमध्ये आपण बघितलेलं आहे. तो हट्ट परमेश्वर करतात. त्यावेळेस द्वादशांच्या प्रती किंवा सारंग पंडिताच्या प्रती, मार्तंडाच्या प्रती देव हे सांगत असतील, पण अप्रत्यक्षरित्या ते आपल्याला सांगताय, हे लक्षात घ्या. येता अनुसरा, येतं ब्रह्मविद्या आहे ती पुसा. म्हणजे परमेश्वराची ब्रह्मविद्या ती अभ्यासायची आहे. ती परमेश्वराला अपेक्षा आहे आपल्याकडून. आपण परमेश्वराला अनुसरावं ही परमेश्वराची अपेक्षा आहे ह्या जीवापासून. आणि तो बदल या जीवानी घडवावा आणि तो बदल करत करत तिथपर्यंत पोहोचावं ही परमेश्वराला अपेक्षा. हा बदल अपेक्षित असताना आपल्यामध्ये जर आपण बदल करू शकलो नाही तर आपण ह्या दैवराटीत
येऊनही उपयोग नाही, आपल्याला परमेश्वरांनी बोध देऊनही उपयोग नाही, आणि हे तत्वज्ञान अभ्यासूनही उपयोग नाही. 10वीचा पूर्ण अभ्यास केलाय, तयारी केली आणि परीक्षेलाच बसलो नाही तर. तसं आपण सारी अभ्यास करतोय, चिंतन करतोय, वाचन करतोय, सत्संग ऐकतोय, प्रश्नपत्रिका काढतोय, सर्व करतोय, परंतु परीक्षेच्या वेळ आली ना आपण जर नाही बसलो तर ह्या अभ्यासाला काय अर्थ आहे? म्हणून परमेश्वरांनी ननुसर म्हणजे प्रमादी याला दोनच सूत्र सांगितले. एक अनुसरती, एक ननुसरती. ननुसरती ते प्रमादीय बोलते, त्या सृष्टी शून्य होय ना. आपल्याला ते टाळायचं आहे, आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. कारण जी संधी आपल्याला प्राप्त करून दिलेली परमेश्वरांनी ती परत भेटणं अशक्य आहे. आता ह्या अनुसरलेल्या जीवामध्ये प्रथम पुरुष जे येतात ते आचार्य नागदेव. म्हणजे प्रथम भेट सिन्नरला झाली त्यांची, आणि 7 भेटीनंतर, वेदबोधानंतर खडकुली येथे 8व्या भेटीत परमेश्वरांनी त्यांचं अनुसरण करून घेतलं. मूळ नाव नागदेव, रावसगाव हे येथे प्रथम दादूसांकडून त्यांनी नाम ऐकलं, देवाचं वर्णन ऐकलं, आणि त्या वर्णनात त्यांना वेद निर्माण झाला, आणि त्या वेदात परमेश्वरातला सिन्नरला प्रथम भेटीमध्येच, आणि नंतर त्या भेटी होत राहिल्या, आणि आचार्यांच्या प्रयत्नाने स्वतः आचार्य अनुसरले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण त्यांचं पूर्ण चरित्र जर आपण बघितलं, आणि त्याचं लीळाचरित्रामध्ये काही ठिकाणी उल्लेख पण आलेला आहे, तर कितीतरी ते दोषाचे धांडाळले होते. तर ते किती अवघडातली अवघड गोष्ट होती, परंतु तरीही त्यांच्या प्रयत्नाने ते परमेश्वराला अनुसरले. नुसते अनुसरलेच नाही, अत्यंत निष्ठावान, ते निष्ठापूर्वक त्यांनी 2-2 परमेश्वराच्या सन्निधानात राहून सेवा केली. पहिल्या भेटीत सुद्धा त्यांच्याबरोबर दादोस होते, उमायसा होती, इतर भक्त सुद्धा होते. दवना पर्वासाठी ते सिन्नरला आले, आणि परमेश्वराचे तांबूळ प्रसाद दिल्यानंतर त्यांना स्थिती झाली. दुसरी भेट त्यांची बीड येथे पवित्र पर्वनिमित्ताने, तिसरी भेट पाटोदा, जिल्हा बीडच परत, चौथी भेट कनाशी, 5वी भेट करंजखेड, आणि ह्या करंजखेडलाच परमेश्वराने त्यांचं वानर्या नामकरण केलं. 6वी भेट संगमेश्वर येथे बोध झाला आचार्यांना, आणि 7वी भेट खडकुली येथे अनुसरण झालं. आचार्य जे देवाच्या सन्निधानात 3.5 वर्ष होते, आणि सन्निधानात असून सुद्धा परमेश्वराने 3 वेळा त्यांना मृत्यूपासून चुकून लीळादानाचं 34 वर्ष आयुष्य वाढून दिलं होतं. आता आपण चरित्रात हे शोधायला पाहिजे की कोणत्या वेळेस आचार्यांचं मृत्यू आला होता, आणि देवाने लीळादानाने त्यांना ते चुकवलं होतं. तर त्यांची पत्नी गंगाईसा आली, त्यावेळी गंगाईसा म्हणे, जर तुम्हाला हे करायचंच होतं तर कशासाठी आम्हाला ठेवलं, हे ते रडणं वगैरे सर्व ती लीळा माहिती आहे तुम्हाला, मेला असता तर बरं झालं असतं, असं म्हणण्यावरती देवाने स्थिती दिली. आचार्य मेल्यासारखे झाले, सर्व भक्त आले, निरूपण ऐकायला आचार्य आले नाही. तर त्यांच्या पत्नीलाच देव सांगतात, जा, आचार्य आले नाही काय. तर तिथं गेल्यानंतर ते थंडगार पडले होते तसे काही मृत्यू, आणि मग लागले रडायला, का बरा होता, माझं कुंकू तरी मला दाखवता येतो. त्यावेळेस परत डोमेग्राम येथे मठावर, तिथं बाजूलाच वायनाईक होते, त्यांच्या ठिकाणी दरोडा पडला, आवाज यायला लागले, देव म्हणे फक्त जाऊन बघा काय. तर ते जाऊन बघायच्या ऐवजी त्यांचं पूर्व आश्रमीचं त्यांचे ते संस्कार असल्यामुळं ते बळी रे बळी अशी हाक दिली, आणि त्याच्यामध्ये आवाजाच्या बाजूने वेध घेणारा असा धनुष्य करणारा कोणीतरी असावा, त्यांनी तो बाण मारला, परंतु परमेश्वर म्हणता इथीचे होते म्हणून वाचले. परत 500 माणसं पाठवली होती देवावरती त्यावेळेस देवगिरीच्या राजाने, त्यावेळेस सुद्धा परमेश्वराने त्यांना स्थिती देऊन त्यांना परतून पाठ लावलं होतं. त्यावेळेस सुद्धा आचार्यांवरती ते बेतलं असतं, कारण 1 मनुष्य 1 जीव आणि 500 माणसं याच्यात खूप मोठा डिफरंट आहे. आचार्य नागदेव सुद्धा परमेश्वराच्या असन्निधानानंतर श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात
12 वर्षे होते. आणि श्रीप्रभू बाबांच्या निज धामानंतर 14 वर्षे गुरुकुळासहित आचार्य राहिले. त्यांनीच लीळाचरित्र महिमभटांना प्रेरणा देऊन लिखाण करून घेतलं आणि तेच तत्वज्ञान आज आपल्यापर्यंत येतंय. रुद्रपूर वाजेश्वरी येथे लीळाचरित्राचं लिखाण झालेलं आहे. आपण या प्रथमच 5व्या का 6व्या सत्संगामध्येच हे सारा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. दुसरे जे आहे अनुसरलेले पूजनीय महिमभट, प्रथम भेट डोमेग्रामला, आणि प्रथम भेटीतच परमेश्वराने त्यांना पूर्वी ते उद्धरणापर्यंत 12 सूत्र सांगितले. सतत 8 दिवस चर्चा परमेश्वरा केल्यानंतर रुद्रपूरला श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानात जाऊन त्यांनी अनुसरण घेतलं. या सर्व लीळा आपल्याला माहीत आहे. त्यानंतर नाथोबा राक्षस भवन येथे देह सोडला. त्यानंतर संतोष वेरूळचे, काकोस, परत अवधूत रावसगावचे, असे जे 5 पुरुष आहे, 6 पुरुष आहे, हे परमेश्वराला अनुसरलेले. आणि स्त्रियांमध्ये तपस्विनी बाईसाहेब, प्रथम भेट पैठण, तपस्विनी औसा, तपस्विनी सादाईसा, तपस्विनी आबाईसा, तपस्विनी शांताबाईसा, खेईबाईसा, गोईबाईसा, तपस्विनी महादाईसा व पोमाईसा, अशा 9 स्त्रिया ह्या अनुसरणालय स्त्रियांमध्ये येतात. आणि यामध्ये तपस्विनी ज्या बाईस आहे त्यांची पैठण येथे प्रथम भेट झाली. त्यांना चाळकरिकेचे प्रेम दिले. त्या प्रेमी भक्त होत्या आणि पैठण येथेच त्यांचं अनुसरण झालं. आणि स्वामींची व त्यांची भेट झाल्यापासूनच त्यांचं अनुसरण हे लेखी लागलेलं आहे. तेव्हापासूनच स्वामींचं त्यांनी मनोभावे म्हणितले ते केले, सेवादास्य केलं, आज्ञाप्रतिपालन केलं. म्हणून एकही दिवस त्यांचा वाया गेला नाही. आणि तिथूनच उत्तरार्ध आपल्या लीळाचरित्राचं सुरू होतं. परमेश्वर एकांकातून लोकांकात जे येतं ते बाईसांच्या निमित्ताने किंवा बाईसांच्या अनुषंगानेच देवाचं हे अवतार कार्य सुरू होतं. त्यानंतर शांताबाईस आहे, वसमत वरून द्वारकेला निघालेले आहे. घरची परिस्थिती अत्यंत दुःखदायक आहे. त्यांचे पती वारलेले आहे, मुलगा वारलेला आहे, मुलगी विधवा झालेली आहे, एका मुलीला वेड लागलेलं आहे. अशा परिस्थितीत सामना करत असताना त्या थकल्या. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आता सर्व दोन्ही मुलींना पाठीशी बांधायचं, एकीला पोटाशी एकीला पाठीशी, गोमती नदीला बुडून जाऊन मरून जायचं, म्हणजे आत्मघात करायचा. आत्मघात झाला असता तर तिघींनाही जडत्वाचं नरक प्राप्त झालं असतं. पण आत्मघाताला निघालेल्या या स्त्रिया सारंग पंडित का जे परमेश्वराला अनुसरले नाही, परमेश्वराने त्यांना बोध पण दिला नाही आणि त्याच्यामुळं परमेश्वराचं सन्निधान भेटून पण त्यांना उपयोग झाला नाही. ते गदबुदिया ठरले, प्रमादिया ठरले. परंतु अशा सारंग पंडिताच्या निमित्ताने वेरूळला त्यांची भेट होते. ते सारंग पंडित सांगतात जाता येतं पण वेरूळला स्वामींना भेटून जा. मग शांताबाईचा पहिल्या भेटेत स्वामींना करिष्ये वचनम तव असे म्हणतात, म्हणजे जे तुम्ही सांगाल ते. आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्या रिद्धपूरला श्री गुरुप्रभू बाबांच्या सेवेत जातात, मनोभावी सेवा करतात. वेरूळला त्यांचं अनुसरण स्थान आहे. शांताबाईसांच्या याच्यावरून आपल्याला खूप मोठा आशावाद आहे. शांताबाईसांना खूप मोठं तत्त्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलं नाही, त्यांनी खूप मोठं अभ्यासलं नाही. 2-3 आचार सांगितला आणि तो शेवटपर्यंत त्यांनी पाळला, तरी परमेश्वरांनी त्यांना मुक्तीला घेऊन गेले, आनंदाला घेऊन गेले. नवीन कपडे घालू नका, भिक्षेचंच मागा आणि आटन विजन करा, अशा पद्धतीनं अगदी किरकोळ जो आचार आहे तो शांताबाईसांना सांगितल्यानंतर त्यांनी तो शेवटपर्यंत पाळला आणि त्यातून त्या परमेश्वराला प्राप्त झाल्या. त्याचप्रमाणे तपस्विनी आबाईसा आहे, तपस्विनी महादाईसा आहे, यांच्या प्रथम भेटीसुद्धा सिन्नर येथेच झाल्या. दोघींचे अनुसरण पहिले भेटीत लेखी लागले नाही,
कारण त्या दोघांनी देखील स्वामींनी भेटल्याप्रमाणे बरेच दिवस ऐकले नाही. स्वामी आबाईसाहेला एकदा म्हणाले, बाई तुम्ही रुद्रपूरला श्री गोविंदप्रभू महाराजांच्या सेवेत जा. तेव्हा त्या म्हणाल्या, नाही जी मला वैजोबाच्या पत्नीचे बाळंतपण करायचे. ते ऐकून स्वामींना सुद्धा खंती आली. परंतु त्यावेळेस हंसराज नावाच्या बाई पैठणी येथे श्री गोविंदप्रभू बाबांच्या सेवेत जातात, सेवा सोडून आल्या होत्या, त्यामुळे त्यांना ते सांगत होते. त्यावेळेस स्वामी म्हणतात की चिंता करतात की गोविंदप्रभू बाबांच्या सेवेला कोण योग्य आहे. तर आबाईसा तयार झाल्या व रुद्रपूरला श्री गोविंदप्रभू बाबांच्या सेवेला निघून गेल्या. त्या दिवशी त्यांचे अनुसरण लेखी लागले. त्यांचं सुद्धा अनुसरणाचं ठिकाण पैठण आहे. तपस्विनी महादायसा या स्वामींच्या सन्निधानात सोडून 4 वेळेस दूर गेल्या. भडगाववरून द्वारकेला, जालन्यावरून रुद्रपूरला, डोमेग्रामवरून वाराणसीला आणि रोद्दा संगमावरून स्वामींना निवारीत पाडळीला गेल्या. आणि डोमेग्रामवरून ज्या वाराणसीला गेला त्याच्यानंतर आल्यानंतर तिथून खरं त्यांचं जीवन सुरू झालं. त्यांची नंतर बेलापूरला त्यांची भेट झाली. त्याच भेटीत बेलापूर येथे त्या अनुसरल्या. त्यांचं अनुसरण तेथेच लेखी लागलं. म्हणजे वेळ तर खूप गेला त्यांचा वाया, परंतु शेवटी का होईना परमेश्वराच्या त्यांचं अनुसरण लेखी लागलं. तपस्विनी आबाईसाहेब महादायसा यांचं अनुसरणात बराच वेळ लागला, परंतु अनुसरण महत्त्वाचे समजून त्यांचं अनुसरण घडलं. तपस्विनी सादाईसाहेब या स्वामींबरोबर कनाशी येथे भेटतात व तेव्हापासूनच स्वामींच्या आज्ञेत राहतात. आऊसाहेब या जोगेश्वरी येथे भेटतात, स्वामींचं म्हणितले करून अनुसरतात. आणि खेईगोई किंवा खेईबाईसा व गोईबाईसा डोमेग्राम येथे प्रथम भेट, पहिल्याच भेटीत त्यांचं अनुसरण आहे. आणि परमेश्वरांनी या खेईगोईंचं त्यागाच्या संदर्भात स्वतः कौतुक केलेलं आहे. ते त्याग असावा तो खेईगोईसारखा. अशा पद्धतीनं परमेश्वराच्या या दैवराटीमध्ये असे त्रिविध जे भक्त आहे त्यांची चाल कशी निर्माण झाली. आता हे परमेश्वराला भेटले, अनुसरले, प्राप्तीला गेले, याचा अर्थ ते लगेच जन्माला आले, लगेच अनुसरले, बोध झाला आणि लगेच प्राप्तीला गेले असं नाही. आज ज्या अवस्थेत आपण आहे त्या अवस्थेत ते कधीतरी होते. त्याच्यामुळं हे पाहण्याचं, याचं चिंतन करण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला ही अवस्था येणार आहे आणि त्या अवस्थेचीच आपण अपेक्षा, वासना आणि आपलं ध्येय हे स्पष्ट केलं पाहिजे, ठरलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर सर्वांचं या अनुषंगाने अशाच पद्धतीनं चाल निर्माण व्हावी, सर्वांचा प्रयत्नाला फळ यावं आणि परमेश्वर त्यांना सर्वांना सहाय्य करावं असं आपण शुभचिंतन करून आपल्याही अडथळे दूर व्हावेत यासाठी आपण दररोज परमेश्वराचा प्रयत्न केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आपला प्रयत्न असला पाहिजे. तर नक्कीच परमेश्वर आपल्याला अशा पद्धतीनं ह्या भक्तांसारखेच, कारण हे आपले प्रेरणास्थान आहे. आपले प्रेरणास्थान लीळाचरित्रातले प्रत्येक जीव आहे आणि त्या प्रत्येक जीवाकडून आपण काहीतरी शिकलो पाहिजे. जर प्रत्येक जीवाचा जर चरित्रपट आपण आपल्या समोर आणला तर आपल्याला कुठं खूप काही जास्त अभ्यासाची गरज पडणार नाही. आचार्यांची पहिली भेट, त्यांना केलेलं सर्व निरूपण आणि शेवट, तसंच माईमभट्टांचं, तसंच औसांचं, तसंच बाईसांचं, प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांना निमित्त करूनच परमेश्वराने सर्व तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ह्याच गोष्टी आपल्याला प्रेरणादायी आहे आणि त्याच प्रेरणा आपण घेऊन परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत